अकोले तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेती पिकांचे, भाजीपाला पिकांचे व भात पिकांचे प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची अकोले ग्राहक पंचायतीची मागणी. अकोले तालुका व आदिवासी भागांमध्ये अतिवृष्टीचे पंचनामे त्वरित करावे, त्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळण्याबाबतचे निवेदन अकोलेचे तहसीलदार डॉक्टर सिद्धार्थ मोरे यांना दिल्याची माहिती ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मच्छिंद्र मंडलिक, सचिव राम रुद्रे, भाऊसाहेब वाकचौरे यांनी दिली. जुलै महिन्यात व सध्या अकोले तालुक्यात गेली 8-10 दिवसांपासून सातत्याने जोरदार पाऊस पडत असल्याने व बऱ्याच भागात अतिवृष्टी झाल्याने अकोलेच्या पश्चिम आदिवासी भागासह शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. अकोले तहसील प्रशासनाने व तालुका कृषी अधिकारी यांनी शेतकऱ्यांचे त्वरित अतिवृष्टीचे पंचनामे करावेत अशी मागणी अकोले तालुका ग्राहक पंचायतच्या वतीनं प्रसिद्धी दिलेल्या पत्रकाद्वारे केली आहे. अकोले तालुक्यातील आदिवासी शेतकरी पाऊस उशिरा झाल्याने भात पीक लावण्यात उशीर झाला. पाऊस उशिरा झाल्याने शेतकऱ्यांनी भात पिकाची व इतर पिकांची पेरणी लागवड केली, मात्र काही दिवस पावसाने उघडीप दिली. मात्र पुन्हा एकदा 8 ते 10-12 दिवसापासून संततधार पावसाने शेतकरी मेटाकुटीस आला. पावसाच्या सातत्याने भात पिके पाण्याखाली गेली आहेत, तर आदिवासी भागातील भात शेतीचे बांध व शेती वाहून गेल्याने शेतीच नष्ट झाली. यामुळे आदिवासी शेतकरी वर्ग बेचैन झाला आहे. शेतकऱ्यांनी एकमेकांची सावड करून भाताची लागवड केली, त्यात भात वाहून गेल्याने वर्षभराच्या भात शेतीचे उत्पन्नावर अवलंबून असते तेच पीक शेतीसह वाहून गेल्याने हरिश्चंद्रगड, पासनई, सांब्रत, घाटगर, रतनवाडी, फोपसंडी, पांजरे, उडदावणे, वारंगुशी, तिरडा, पाचपट्टा, बिटाका, कुमशेद आदी भागांमध्ये शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. अकोले प्रशासनाने याची त्वरित दखल घेऊन पंचनामे करावेत. अनेक भागात शेतीसह दरड, झाडे कोसळल्याने घरांचे नुकसान झाले, जनावरे दगावली. अधिकाऱ्यांनी यांची त्वरित दखल घ्यावी असं निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर ग्राहक पंचायतचे जिल्हा उपाध्यक्ष मच्छिंद्र मंडलिक, अध्यक्ष दत्ता शेनकर, कार्याध्यक्ष महेश नवले, सचिव राम रुद्रे, भाऊसाहेब वाकचौरे, अनंत घाणे, गंगाराम धिंदळे, सयाजी आसवले, दत्तात्रय मुठे, मोहन मुंडे, सुरेश गभाले, अशोक उघडे, महादू उघडे, लक्ष्मण उघडे, माधवराव तिटमे, रामदास पवार, गणपत थिगडे, ज्ञानेश्वर पुंडे, प्रदीप हासे, रामहरी तिकांडे, भाऊसाहेब गोरडे आदींची नावे आहेत.